नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन. स्वागत करूया आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टर अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात ह्या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजा भवानी अशा अनेक देवस्थानांचा महाराष्ट्रावर आशीर्वाद आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रातला प्रत्येक जण निस्सीम भक्ती करतो, त्यांची अत्यंत तन्मयतेने पूजा करतो. हे आपले मायबाप आहेत असंही म्हणायला हरकत नाही. आस्तिक असो किंवा नास्तिक असो, भक्ती करणं हा भाव प्रत्येकामध्ये असतो. फक्त प्रत्येकाची ती व्यक्त करण्याची पद्धत ही आगळी वेगळी असते. इकडे ह्या मंचावर आम्ही संगीताची भक्ती करतो, म्हणून तुमच्यापर्यंत आमचा भाव हा निश्चित पोचतो. म्हणूनच आज ह्याच संगीतामधून भक्ती तुमच्यापर्यंत आम्ही पोचवायची असं ठरवलं आहे. आजवर महाराष्ट्रामध्ये गाजलेली भक्तिगीतं घेऊन आज आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत. आणि ह्या भक्तिगीतांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाण्यासाठी आज इकडे खास पाहुणे येणार आहेत, ज्यांना अभिजात संगीताचा वारसा लाभलेला आहे. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिगीत ह्याची कुठलीही मैफिल ज्यांच्या गाण्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पंडित शौनक अभिषेकी यांचं. आज सरे मम पंडितजी, आज तुम्ही इथे आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अच्छा, मला सांगा की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय आणि तुमची सगळ्यात लक्षात राहिलेली महफिल कोणती? मैफिली तर भरपूर झाल्यात, पण ही मैफिल एक वेगळ्या प्रकारची मैफिल आहे. कारण गाऊन नुसतं निघून जाणं असं नाही आहे की तुम्ही कलाकाराला खुलवता आणि त्याच्याबद्दल माहिती त्याची जी लोकांपर्यंत पोहोचवता, हीच एक अविस्मरणीय मैफिल होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आजची जी आमची थीम आहे ती आहे भक्तिगीत, आणि मी आशा करते की तुम्ही आजचा हा आमचा एपिसोड एन्जॉय कराल. जरूर जरूर, निश्चितच. आणि आता मी तुम्हाला तिथे आसनस्थ व्हायची विनंती करते. थँक्यू. आज सरे मम विठ्ठल म्हटलं की रखुमाई ही आलीच. आणि ह्या दोघांचं लग्न कसं झालं असेल हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना? नाही, आम्हाला माहिती आहे की हा प्रश्न सगळ्यांना एकदा ना एकदा तरी पडलेला असतोच. आणि हाच तुमच्या मनातला प्रश्न आता आम्ही इथे सोडवणार आहोत. ह्या देवाचं लगीन कसं लागतं हे आता इथे बघा. पंढरपुरात काय वाजत गाजत हे गाणं आपल्या समोर घेऊन येतोय चेतन लोखंडे. त्या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत.
देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं राजा भीमकाच्या उद्यान उजणी कन्या धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाड्या राजा भीमकाच्या उद्यान उजणी कन्या धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाड्या दिली पंढरीच्या वाड्या पायी जोडव्याला हो पायी जोडव्याला मोती नवलाख साजत मोती नवलाख साजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं पंढरपुरात काही वाजत गाजत या पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं चेतन, मला आता असं वाटू लागलंय की मेहफिल आमची कम्प्लीटच होऊ शकत नाही तुझ्या आवाजाशिवाय. कारण की तू इथे येतोस, तुझं एक परफॉर्म करतोस आणि सगळ्यांना असं हलवून सोडतोस. कारण की तुझ्या आवाजात एक मस्त जोश आहे, तुझा आवाज दमदार आहे. आणि जे मी तुला नेहमी सांगत असते की खरंच छोटा पॅकेट बडा धमाका आहेस तू. तुला हे गाणं गात असताना कसं वाटलं? सरांपुढं गाणं गाणं ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. हा क्षण जो कोणी आहे त्यांच्यासमोर गाणं, कारण खूप भीती मनात वाटत होती की गाणं कसं होणार, काय होणार. तर छान वाटतंय. थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि तुझ्याकडून अजून खूप गाणी आम्हाला ऐकायची. थँक्यू. आता खरं तर जे पुढचं गाणं आहे ना इथे सादर होणारं, त्याच्या बाबतीत काही बोलण्याची खरं गरजच नाही आहे. कारण ते गाणंच एवढं काही सांगून जातं. ज्या विठ्ठलाला आपण सगळेच पुजतो त्याचं वर्णन या गाण्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. तर मी अजून वेगळं वर्णन काय करणार? तुम्हीच ऐका. संत तुकाराम यांची रचना, श्रीनिवास खळे यांचं संगीत, लता मंगेशकर यांचा सुमधूर आवाज. ऐकूयात सुंदर ते ध्यान. हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आहे सावनी रवींद्र.
सावनी, नेहमी कठीण कठीण आणि खूप कठीण गाणी तुझ्या वाट्याला येत असतात आणि तू इतकी छान सफाईदारपणे त्यांना एक्झिक्यूट करतेस इथे येऊन आणि त्यांना न्याय द्यायचा तुझ्या परीने तू पूर्ण प्रयत्न करत असते आणि तो तुझा ऑनेस्ट प्रयत्न आमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असतो. धन्यवाद, थँक्यू. काय वाटत होतं तुला हे गाणं गाताना? खरं तर खळे काकांची खूप आठवण येते आत्ता, कारण मी खूप भाग्यवान समजते की हे सगळे तुकारामांचे अभंग मला स्वतः खळे काकांकडनं शिकायची संधी मिळाली. अरे वा. अर्थात मी खूप लहान होते तेव्हा आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ते कळण्याचं ते वय नव्हतं, पण आत्ता जेव्हा त्या सगळ्या मी आठवते, त्याचा अभ्यास करते, तेव्हा खरंच असं देवाचे आभार मानावेसे वाटतात वारंवार की इतकी मोठी संधी मला भगवंतांनी दिली की अशा लोकांना, ऋषितुल्य लोकांना मला जवळनं अनुभवता आलं आणि त्याची कुठेतरी साधना करून ते आपल्या गाण्यात अगदी त्याचा 1% जरी आणता आला तरी माझं लाईफ सार्थकी लागेल असं मी म्हणेन. त्यामुळे मी नेहमीच या रचनांचा अभ्यास करत असते आणि त्या मांडताना एक वेगळी जबाबदारी वाटते नेहमीच. निश्चित तुझा तो अभ्यास आम्हाला तुझ्या गायकीमध्ये नेहमीच दिसत असतो. मी शौनकजींना विचारेन, कसं वाटलं हिचा परफॉर्मन्स? सावनी प्रश्नच नाही, फारच छान गाते. ती एका सांगीतिक घराट्यातून आली आहे. तिचे आई वडील रवींद्रजी आणि वंदनाजी फार उच्च दर्जाचे गायक आहेत, त्यामुळे तिच्या रक्तात संगीत आहे आणि तिने ते वाढवायचं काम केलं आहे. निश्चित. आणि तिने सांगितल्याप्रमाणे खळे काकांची रचना आणि आमच्या सरस्वतीमाई दीदींचा आवाज, तर त्यामुळे मलाही माझं थोर भाग्य आहे की खळे काकांची शेवटच्या काळात त्यांच्या म्युझिक डिरेक्शनखाली मला गायला मिळालं. तो एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी, एक वेगळं दालन उघडलं ज्ञानाचं की बाबांच्या इन्फ्लुएन्स खाली आलेलो मी गायकी आणि त्यांनी मला सांगितली एक वेगळा काय साक्षात्कार होता असं म्हणून. आणि सावनीचा जवाबच नाही, ती फार छान गाते त्यातून. मस्त शावनी, तुझ्याकडून अजून सुंदर गाणी आम्हाला ऐकायची आहेत. थँक्यू सो थँक्यू सो मच. शौनकजी, तुम्हाला तर संगीताचा वारसाच आहे, वडीलच तुमचे गुरु आहेत. मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा जितेंद्र अभिषेकी हे आपले वडील आहेत आणि हे आपले गुरुसुद्धा आहेत, तेव्हा ते गुरु म्हणून जास्त शिस्तप्रिय किंवा कडक ज्याला आपण म्हणतो, ते गुरु म्हणून होते की एक वडील म्हणून? ज्या क्षणी त्यांनी मला शिष्य म्हणून एक्सेप्ट केलं, कारण ते असं कोणालाही शिष्य म्हणून, मुलगा आहे म्हणून ते शिष्य होऊ शकायचं नाही त्यांचं कोणी. ते त्यांच्यातली सिन्सिअरिटी बघायचे, त्याची इच्छा बघायचे, त्याची रियाज करण्याची कॅपॅसिटी बघायची आणि मगच त्याला शिष्याच्या भूमिकेत. तर ज्या क्षणी त्यांनी मला शिष्य म्हणून एक्सेप्ट केलं आणि मी त्यांना गुरु मानलं, त्या क्षणी वडील आणि मुलगा हे नातं मागे पडलं. मग अखंड शेवटपर्यंत मी त्यांचा शिष्य याच भूमिकेत होतो. फार कमी क्षण असे झाले जेव्हा मी आणि वडील, मुलगा आणि वडिलांमध्ये जसे मैत्रीचे संबंध असतात किंवा हे, तसं फार कमी व्हायचं नाही असं नाही, पण एक गुरु म्हणून त्यांचा असा दरारा होता किंवा एक आमच्या मनात त्यांच्याबद्दल जी भावना होती, उत्कट भावना गुरु म्हणून, त्यामुळे मी त्या शिष्याच्या भूमिकेत राहणंच पसंत केलं. आणि मला वाटतं त्यामुळेच मला थोडंफार गाणं मी काही शिकलो, जे काही ते येऊ शकलं. नाहीतर वडिलांची माया आड आली असते तर मी गाणार झालो नसतो एखाद्या वेळेस. वा वा. आणि तुम्ही कुठल्या वयाच्या कुठल्या वर्षी म्हणजे तुम्ही सुरू केलं शिक्षण घेणं? आमच्याकडे गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे आमच्या घरात शिष्य शिकून राहून शिकलेले आहेत. पंडित राजा काळे, अजित कडकडे, देवकी पंडित, शुभा मुदगल, तुम्ही जितकी नावं घ्याल, एक परंपराच बाबांनी निर्माण केली शिष्य. प्रभाकर कारेकर. त्यामुळे 24 तास संगीताचं वातावरण घरात असायचं आणि बाबा स्वतः 3:45ला स्वतः उठायचे रियाजाला आणि ते रात्री 9 वाजे पण गाणं चालू असायचं. त्यामुळे ते संस्कार माझ्यावर झाले. ही सगळी शिष्यमंडळी होती, त्यांनी माझा लहानपणी मुखोद्गत खूप करून घेतलं. म्हणजे मी वयाच्या 5व्या, 6व्या, 7व्या वर्षी पण मला 50-60 बंदिशी मुखोद्गत होत्या. वा. त्यामुळे ते संस्कार होत गेले आणि वातावरण आजूबाजूला असल्यामुळे आपोआप मी त्याच्यात ओढला गेलो. आणि पण मी 10वी नंतर खऱ्या अर्थाने बाबांनी मला स्वतःच्या कवेत घेतलं आणि शिकायला सुरुवात केली. शौनकजी, तुम्ही आत्ताच मला म्हणालात की घरात संगीताचं वातावरण होतं आणि तुमच्या बरोबरची जी मंडळी सुद्धा आहेत ती पण आज एवढ्या उंच स्तराला जाऊन संगीतात त्यांनी नाव मिळवलेलं आहे. पण
त्यावेळेस बुवांबरोबरची जी समकालीन कलाकार होते तर त्यांच्याबरोबरचा काही तुमचा अनुभव किंवा मला माझ्या वडिलांकडून हे शिकायला मिळालं पण ह्यांच्याकडून ना मी हे शिकलो ह्यांच्याकडून हे शिकलो असं झालं कधी? मी त्या बाबतीत खूप भाग्यवान राहिलो आहे, कारण आमच्या घरी कलाकारांचं येणं जाणं असायचं. त्यामुळे लहानपणापासून मी पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व हेच नाही तर साहित्य क्षेत्रातले कुसुमाग्रज, पु ल देशपांडे यांचं सगळ्यांचं घरी येणं जाणं असायचं. त्यामुळे मला बघायला मिळाली ही लोकं. आणि त्याशिवाय मला बाबांनी कधीही कोणाचं गाणं ऐकायला अडवलं नाही. म्हणजे एखादी मैफल असेल भीमसेनजींचं तर ते म्हणायचे जा ऐक, ते कसे गातात बघ, त्यांची विशेषता बघ. किशोरताईंचं गाणं असेल तर बाबा जा म्हणायचे. किंवा मला एखादा राग शिकवला, मला आठवतं चांगला, मला राग अभोगी शिकवला होता. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तू जा आणि भीमसेनजी आणि आमिर खासाबांच्या कॅसेट्स आण आणि त्यांचा अभोगी ऐक. म्हणजे मी जे तुला शिकवलं त्यात तुला काही ॲडिशन करता आली किंवा तिथून काही मिळालं तुला तर ते बघ. वा. आणि पंडित जसराजजी म्हणजे आमचे मामा आहेत, म्हणजे आईला बहिणीसारखं करतात, त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद भरपूर मिळाला मला. आणि मला आठवतं की भीमसेनजी पहिल्यांदा मी सवाई गंधर्वमध्ये बाबांच्या मागे साथ केली होती, तर मला टाळ्या पडल्या होत्या आणि आम्ही खाली उतरत होतो तेव्हा भीमसेनजी आली आणि म्हणली तुला पुढच्या वर्षी गायला बसायचं आहे या स्टेजवर. अरे वा, क्या बात. हा एक मोठा आशीर्वाद मी त्यांचा मानतो मला मिळाला. नक्कीच नक्कीच. आणि मला असं वाटतं की मोठा गुरु तोच असतो जो पंख पसरून उडायला शिकवतो आणि सारखं दबून नाही ठेवत किंवा धाकात त्या पद्धतीने नाही ठेवत. आणि त्यांनी आम्हाला सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायला शिकवलं. म्हणजे मी आहे साधक हा शास्त्रीय संगीताचा, पण त्याबरोबर आम्हाला वेस्टर्न म्युझिक, फिल्म म्युझिक, सगळ्या प्रकारचं म्युझिक ऐकलं. मी मायकल जॅक्सनची कॉन्सर्ट पण पाहिलेली आहे अमेरिकेमध्ये. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असायचं की सगळ्या गोष्टी तुम्ही पहा, जग एक्सपोजर असलं पाहिजे, डोळे उघडे ठेवा. फक्त एवढंच मला नेहमी वाटतं की माणसाला स्वतःची संस्कृती जर चांगली माहिती असेल ना तर तो बाकीच्या संस्कृतींचा चांगला आस्वाद घेऊ शकतो. त्यामुळे माझं संगीत मला चांगलं माहिती आहे ना तर मग मी पाश्चात्य संगीताचा जास्त आनंद घेऊ शकतो. नाही तर माझं संगीतच माहीत नाही आणि मी पाश्चात्य संगीताच्या मागे लागलो तर याला काही अर्थ निघालो असं मला वाटतं. खरंय खरंय खरंय. व्हेरी वेल सेड. ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखोंच्या समूहात वारकरी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन बेभान होऊन निघतात. त्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन व्हावं, चंद्रभागेमध्ये भक्तीची डुबकी घेता यावी, आपली प्रार्थना त्या पांडुरंगाने ऐकावी म्हणून तब्बल 15 ते 20 दिवस चालत चालत पंढरपुरात येऊन पोहोचतात. ह्याच वारकऱ्यांच्या भक्तीचं, विठ्ठलाच्या भक्तीचं आपलं हे पुढचं गाणं. गुरु ठाकूर ह्यांचे शब्द, अजय अतुल ह्यांचं संगीत ऐकूयात. माऊली माऊली हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे अभिजित कोसंबी.
आता वेळ झाली आहे ती आपल्या फिरकी नावाच्या खेळाची आणि अतिशय सोपा खेळ आहे. ही आमची मैफिलची फिरकी आहे. ठीक आहे, मी जेव्हा स्टार्ट म्हणणार तेव्हा ही फिरकी फिरणार आणि जेव्हा तुम्ही स्टॉप म्हणणार तेव्हा ती थांबणार. जेव्हा ही फिरून अशी पलटणार तेव्हा तिथे बुवांची काही संगीत नाटक आहेत, त्यांची नावं लिहिलेली असणार. त्या संगीत नाटकातलं एखादं पद तुम्हाला गुणगुणायचं. जरूर जरूर. ठीक आहे, स्टार्ट. स्टॉप. कट्यार काळजात घुसली. सावरिया से नैना हो गए चार. हैरान लागी करजवा कटार. लागी करजवा कटार. लागी करजवा कटार. बूंद ना गिरा एक लहू का. बूंद ना गिरा एक लहू का. कछु ना रही निशानी. कछु ना रही निशानी. मन घायल पर तन पे छाई. मन घायल पर तन पे छाई. मीठी पीस सुहानी. मीठी पीस सुहानी. सखीरी मैं तो सुझ बुझ गई बिसार. हाय राम लागी करजवा कटार. कटार रे लागी कटार. लागी करजवा कटार. सावरिया से सावरिया से सावरिया से नैना हो गए. नैना हो गए. नैना हो गए चार. हाय राम लागी करजवा कटार. कटार रे लागी लागी करजवा कटार. करजवा कटार. कटार लागी करजवा कटार. कटार रे लागी करजवा. लागी करजवा. लागी करजवा कटार. वा 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 वा. धन्यवाद. ओ हो. क्रांती याला म्हणतात मैफिल आणि ह्याला म्हणतात, मैफिल ह्याला रंगणं. खरी महफिल म्हणतात. खरंच आज असं वाटलं की मैफिलीत बसलोय आणि क्या बात है. फार खरंच, मजा आली खरंच, आज. खरंच, खरंच. धन्यवाद. वा वा. खूपच छान. मला वाटतं आपण पुढची फिरकी बघूया. स्टार्ट. स्टॉप. महानंदा. तुझी आगे चरणीचा. तुझी आगे चरणीचा झालो मृगनयनी तास. तुझी आगे चरणीचा. तुझी आगे
जन्मोजन्मीचे नाते आपुले, जन्मोजन्मीचे नाते आपुले, कामिनी मम हृदयी विरह दुःख सले, तुझी आगे चरणीचा तुझी आगे, ओ तुझी आगे, तुझी आगे. क्या बात है, वा 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 वा. असं वाटतं हे संपूच नाही, हे चालूच राहावं. पण काय करणार, आपल्याला पुढे जायचं आहे, हा कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. आपण बघूया पुढची फिरकी काय येते. स्टार्ट. स्टॉप. हे बंध रेशमाचे. हे बंध रेशमाचे हे भारत पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलेलं नाटक होतं. रणजित देसाईंचं लेखन होतं, नाटक होतं. पण ते कवी नसल्यामुळे त्यांनी शांताबाई शेळकेंना पाचारण केलं आणि त्याच्यातली सगळी गाणी शांताबाईंनी लिहिलेली आहेत. अच्छा. आणि बाबांनी संगीत केलं आहे. आणि या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात 2 दिग्गज गायक कलाकार काम करत होते एकमेकासमोर. ते म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि रामदास कामत. या दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि दोघंही आपल्या आपल्या परीने मोठे गायक होते. तर त्यातलं मी एक वेगळं गाणं ऐकवतो आपल्याला. पथ जात धर्म क्यों नाते ही जान ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे, हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे तुटतील ना कधी हे बंध रेशमाचे. वा 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 वा, बहुत अच्छा. खूपच सुंदर. शौनकजी, मला ह्या कंपोजिशनबद्दल असं वाटतं की किती लाईटच्या अंगाने सुद्धा अफलातून स्वररचना ही आहे. आधीची जी 2 कंपोजिशन्स ऐकवली ती नाट्यसंगीत किंवा शास्त्रीय संगीताच्या अंगाने होती. पण ह्याची जी बांधणी होती ती मला वाटतं की भावगीत ह्या स्वरूपाची फार कमाल कंपोजिशन होतं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या आपण बुवांसाठी एकदा. आणि शब्द सुद्धा इतके सुंदर शब्द, शांताबाईंचे शब्द, क्या बात आहे. थेट सुरेख. हृदयाला हात घालतात. मुक्तीच्या वाटेची आस धरून बसलेला एक भक्त पांडुरंगाला आराधना करतो आहे की तू मला ह्या मुक्तीची वाट दाखव. ह्या संसारात आणि क्षणिक सुखांमध्ये मी खूप गुरफटून गेलोय आणि त्यातून तू मला आता सोडाव. अख्खं माझं जीवन मी भौतिक गोष्टींमध्ये व्यर्थ घालवलंय, पण आता तू अजून विलंब न करता मला मुक्तीच्या वाटेला घेऊन चल. अशी विनवणी एक भक्त त्याच्या पांडुरंगाकडे करतोय. आणि ह्याचंच वर्णन म्हणजे कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रवा हो पांडुरंग मन करा थोर. ऐकूयात हाच अभंग. हा अभंग आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आहे नंदिनी.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. जन्म मरण नको आता, नको येर झार. जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, नको येर झार. नको ऐहिकाचा नाथा, नको ऐहिकाचा नाथा, नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडिवार. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चरा चरा पारण्या हो झाला उशीर. चरा चरा पारण्या हो, चरा चरा पारण्या हो. चरा चरा पारण्या हो झाला उशीर. पांडुरंग 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 पांडुरंग. मन करा थोर, मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. भुकेला चकोर रे, भुकेला चकोर. थँक्यू. नंदिनी, माझी एकदम लाडाची सिंगर आहेस तू. तू काय, अंजली काय, इतक्या वर्षांपासून मी तुम्हाला बघते. अप्रतिम झालं तुझं गाणं. आणि मला तेव्हा पण नेहमी असं वाटायचं संगीत सम्राटच्या वेळेला की खूप लहान वयात खूप समज आहे तुम्हा दोघी बहिणींना. ऑफकोर्स त्याच्यात तुमचं सांगीतिक शिक्षण तुम्हाला कामी येतं. पण तू जेव्हा हे गाणं गात होतीस आणि तुला कळलं की मला हे गाणं गायचं आहे, तेव्हा तुझी काय तयारी होती? खरं तर मला माहीत नव्हतं शौनक सर येणार आहेत, पण हे गाणं मी निवडलं आणि नंतर मला कळलं की सर येणार आहेत म्हणून. मला खूप छान वाटतं. हे गाणं मी 2 वर्षापासून गाते. खूप मनाला खूप छान वाटतं. हे गाणं ऐकलं आणि गायलं की खूप सुंदर वाटतं. शौनकजी, अनेक वेळेला हे गाणं आपण रंगमंचावर सादर केलं आणि ते तुम्ही कमाल गाता. आणि मला हा किस्सा सांगायला आवडेल की एका आमच्या कार्यक्रमामध्ये हजारोनी लोक उपस्थित होती आणि अशा प्रकारे गाणं त्यांनी गायलं की मंत्रमुग्ध झालं होतं सगळं ऑडियन्स. शौनकजी, एक रिक्वेस्ट आहे, ह्या गाण्याचा एक मुखडा तुम्ही सादर करा. जन्म मरण नको आता, नको येर झार. नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडिवार. चंद्रभाव पांडुरंग, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर रे. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर.
सो नंदिनी, मला तुझ्याकडून अशी छान छान गाणी ऐकायची आहेत आणि मैफिलच्या या रंगमंचावर मला तुला परत एकदा बघायचं आहे. Yes. सो थँक्यू. 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 मैफिलच्या या रंगमंचावर भक्तिरसाचा अभिषेक उद्याही होणार आहे. ह्याच भक्तिरसामध्ये आपण उद्यासुद्धा डुंबणार आहोत आणि शौनकजी आपल्याबरोबर उद्यासुद्धा असणार आहेत. त्यामुळे उद्या बघायला विसरू नका मैफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन.